मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय बडे मुद्दे। आजचा महत्त्वाचा मुद्दा राज्यात गाजत असलेल्या एका वादाचा हा वाद आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यातला। त्यावरच आज आपण करणार आहोत घमासान चर्चा। पण सुरुवातीला बघूया आजचे बडे मुद्दे। आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अर्थातच हा आहे की राजेंद्र राऊत यांनी जरांगे यांच्या पुढे आव्हान निर्माण केले का? कारण आजपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याची अशी खुलं चॅलेंज करण्याची हिम्मत झाली नव्हती, पण बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांनी मनोज जरांगे पाटील यांना खुलं चॅलेंज दिलंय। ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही नेते भिडले। पुढचा मुद्दा, आरक्षण दिलं नाही तर भाजपच्या 113 आमदारांचा सुपडा साफ करणार। जरांगे पाटलांनी हा इशारा दिलाय, तर आम्हाला पाडून प्रश्न सुटेल का, असा मुनगंटीवारांनी सवाल विचारलाय। पुढचा मुद्दा, बॉम्बे मुंबईवरून पुन्हा एकदा वाद पेटलाय। मुंबईचा आग्रह धरणाऱ्यांमध्ये हे शहांचं जे वक्तव्य होतं त्याचा राऊतांनी समाचार घेतला। 105 हुतात्मे मराठी होते, राऊतांनी त्याची आठवण करून दिली। पुढचा महत्त्वाचा मुद्दा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भाजप नेत्यांना कानपिचक्या समोर आल्या। महायुतीतली जी काही धुसफूस सुरू असेल ती सभाट्यावर आणू नका। लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या चुका झाल्या त्या करू नका, असा सल्ला सुद्धा अमित शहांनी सगळ्या नेत्यांना दिला। आणि आज एक चित्र दिसलं, शरद पवार लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलं। दर्शन घेणं ढोंगीपणा आहे असं प्रवीण दरेकर भाजपचे नेते का म्हणाले? काय राजकारण आहे देवदर्शन आणि शरद पवारांचं, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। मंडळी, निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे यांच्यात आपण किती जवळ आहोत हे दाखवण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ लागली। त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी, मतदारसंघात ते व्हायरल करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांमध्ये ही चढाओढ लागल्याचं आपल्याला दिसतंय। आणि त्याचवेळी मनोज जरांगे यांची नाराजी नको यासाठी नेते एका बाजूला जीवाचं रान करत असताना बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत मनोज जरांगे यांना ओपन चॅलेंज देत आहेत। मराठा महासंघाच्या माध्यमातून आयुष्यभर मराठा समाजासाठी लढणारे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत मराठ्यांची आरक्षणाची लढाई निकरानं लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या समोर का उभे टाकले? दोन्ही बाजूंनी आक्रमक भाषा वापरली जाते, आव्हान प्रत्याव्हानं दिली जात आहेत। भाजप विरोधात भूमिका घेणाऱ्या जरांगे पाटील यांनी मवियाच्या नेत्यांकडून लेखी आश्वासन घ्यावं ही मागणी केली जाते। आणि मग राऊतांच्या या मागणीवर जरांगे पाटील संतापलेत, त्याला सडेतोड उत्तर देत आहेत। ह्यात आरोप प्रत्यारोपण पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, रस्त्यावर सुद्धा एकमेकांच्या विरोधात कार्यकर्ते उभे ठाकले। यातून प्रश्न निर्माण झालाय, आमदार राजेंद्र राऊतांनी मनोज जरांगे पाटलांच्या पुढे आव्हान निर्माण केलंय का? आपला असून पितृचे संस्कार जर याच्या डोक्यात त्या फडणवीस साहेबांमुळे घुसतील आणि मराठ्यांना जर हे तुकडे करायला निघालाय, जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला डावचाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदू स्वराज्यासाठी रक्त सांगणारं घराणं आहे। ही भाषा मराठा आरक्षण देण्यासाठी जर वापरली असते ना, मराठ्यांना आता पुऱ्या जिल्ह्याने नाचत राहिले ते डोक्यावर घेऊन। ही जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी कराल त्या दिवशी पांडे चौकामध्ये फाशी घेईल। ते कशाची शपथ घेते, एखाद्या बाटलीचं टोकन पडेल राहिलं तरी ती शपथ घेते। अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करून या राजा राऊताची माझं डोकं फिरवू नका तुम्ही। त्यालाच कळा ना आपण काय करतो। जरांगे दादा, पुन्हा एकदा सांगतो, फक्त प्रामाणिक मराठा म्हणून माया दारा द्यायचं, आणखीन पण पेडा भरवेल। खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा व्हावा लागेल। की राजा भाऊ राऊतचं चॅलेंज आहे। या सगळ्या राजकीय वादाच्या नंतर, आरोप प्रत्यारोपांच्या नंतर, लढाईच्या नंतर आता काही सवाल निर्माण झालेत। हे सवाल कुठले आहेत आपण जाणून घेऊया। आज बडे मुद्द्याच्या माध्यमातून याच प्रश्नांची चर्चा आपल्याला करायची आहे। राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये जे वाकयुद्ध सध्या रंगलेलं आहे, एकमेकांच्या विरोधात आंदोलनं केली जाते, पोस्टरबाजी केली जाते। या सगळ्यातून राऊतांनी जरांगे पाटलांच्या पुढे आव्हान निर्माण केलंय का, हा सवाल आहे। कारण आजवर कुठल्याही नेत्यानं असं खुलं चॅलेंज देण्याची भाषा केली नव्हती। राजकीय भूमिकेनं जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता वादाचं वळण लागलंय का? आजपर्यंत हे सामाजिक आंदोलन होतं, पण आता ते राजकीय बनतंय का? मराठा आंदोलनामुळे
जे आंदोलन आहे ते मूळ मागणीपासून भरकटतंय का, अशा प्रकारचा जो आरोप केला जातोय त्यात तथ्य आहे का? प्रश्न हा सुद्धा आहे. भाजप विरोधी भूमिकेनं भाजपचे मराठा आमदार जे आहेत ना ते अस्वस्थ झालेत का? त्यांना असं वाटतंय का की 113ला पाडणार, मग आमचं काय चुकलं? मनोज जरांगेंना ईडब्ल्यूएसचे मारेकरी म्हटलं जात आहे, मग त्यांना हे मारेकरी ठरवणं कितपत योग्य आहे? त्याचा आधार काय आहे? या सगळ्याबद्दलची चर्चा आपण करणार आहोत आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्यासोबत जोडले जात आहेत. आपण सुरुवातीला या पाहुण्यांची ओळख करून घेऊया. आपल्यासोबत स्वतः बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत जोडले जात आहेत. आपल्यासोबत असणार आहेत मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे. आपल्यासोबत असतील मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक गंगाधर काळकोटे आणि आपल्यासोबत मराठा आंदोलक अण्णासाहेब शिंदे असतील. ज्या अण्णासाहेब शिंदेंनी बार्शीमध्ये बॅनर लावून प्रश्न विचारले मनोज जरांगे पाटील यांना, पण त्याच्या आधी आपल्याला जाणून घ्यायचंय की मनोज जरांगे पाटील यांना घेरतंय कोण? आतापर्यंत या आंदोलनाच्या मध्ये कोण कोण त्यांना घेरलेलं आहे? आपण पुन्हा एकदा ते ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया की मनोज जरांगे पाटील यांना नेमकं कोण कोण आतापर्यंत घेरलेलं आहे. प्रसाद लाड यांचं नाव आपण बघितलं. प्रसाद लाड यांनी टीका केली त्यांच्यावरती. नितेश राणे आहेत आणि त्याचबरोबर नारायण राणे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना आपल्याला दिसतात. आणि आता हे नाव राजेंद्र राऊत हे सुद्धा आता मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करतायत. प्रवीण दरेकर सुद्धा त्यांच्यावर, आणि प्रवीण दरेकरांनी सांगितलं की ईडब्ल्यूएसचे मारेकरी आहेत मनोज जरांगे पाटील. का ते तसं म्हणतात? या सगळ्याबद्दलची चर्चा आपण करूया. आपल्या सोबत आता मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत. स्वागत आहे. बाळासाहेब सराटे आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. गंगाधर काळकोटे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मनोज जरांगे समर्थक आता आपल्यासोबत आहेत आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत राजेंद्र राऊत स्वतः जोडले जाणार आहेत. मी सुरुवातीला गंगाधरजींकडे जातोय. गंगाधरजी, ज्या प्रकारचं आता हे सगळं आंदोलन सुरू आहे, तुमच्यावरती पहिल्यांदाच इतक्या टोकाची टीका करण्यात येते, तुमच्यावर आरोप केला जातोय, तुम्हाला प्रश्न विचारला जातोय की तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लेखी कधी घेणार आहात आणि त्याच्याबद्दलचे प्रश्न तुम्हाला बॅनरच्या माध्यमातून विचारले जात आहेत, म्हणून तुमचा विरोध आहे का? नाही, प्रश्न विचारण्याला विरोध नाहीये, परंतु प्रश्न विचारतय कोण याला फार महत्व आहे. सत्तेमध्ये असलेल्या माणसांनी विरोधकाला प्रश्न विचारायचे नसतात. सत्तेमधल्या लोकांनी निर्णय करायचे असतात. त्यांना निर्णयाचे पूर्ण अधिकार असतात. स्पष्ट बहुमत असतं. त्यामुळे सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी तो निर्णय घेतला पाहिजे. परंतु सत्तेमधलेही बाकीचे कुणीही बोलत नाहीत. भाजप आणि फडणवीस साहेबांच्या जवळचे लोक जाणून बुजून मनोजदादांना टार्गेट करतायत. मराठा समाजाला ओबीसीतलं 50% आतलं कुणबी म्हणून 19% आतलं जे आरक्षण आहे, जे आमच्या नोंदी मिळालेल्या आहेत, काही त्या आधारे सगळे सोयऱ्याची जी अधिसूचना सरकारने काढली होती ती न देता जाणून बुजून सगळीकडून वर्ष झालेलं असताना कुठलेच प्रश्न निकाली काढायचे नाही. कुणबीच्या नोंदी निघत असताना त्या नोंदी दडपायचं काम करायचं. व्हॅलिडिटी आमच्या प्रमाणपत्रांची द्यायची नाही. सगळ्या बाजूने मनोजदादांची आणि मराठा समाजाची कोंडी करायची. आणि मग जर मनोजदादांनी ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर 1 वर्ष झाल्यानंतर जर सरकार आरक्षण देत नसेल तर राजकीय भाषा बोलली किंवा निवडणुकीच्या रिंगणात आम्ही उतरणार असं जर बोललं तर जाणून बुजून आमच्यावरती महाविकास आघाडीच्या बाजूने आम्ही आहोत असा आरोप केला जातो. परंतु आम्हाला ना आघाडी जवळची ना महायुती जवळची, आम्हाला फक्त अखंड मराठा समाजाला आणि मनोजदादांना मराठा समाजाचं हक्काचं कोर्टात टिकणारं आरक्षण पाहिजे. आणि आमचं आरक्षण मनोजदादा सांगतात त्याप्रमाणे ते ओबीसीत आहे, 50%च्या आत आहे. आणि तशा नोंदीही आमच्या अनेक भागात आहेत. अनेक लोक आमचे ओबीसीत आहेत. विदर्भात असेल किंवा कोकणात, विदर्भात असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकणात असेल, या सगळ्या भागात बऱ्याच अंशी आणि मराठवाड्यातही बऱ्याच अंशी लोक आता 50%च्या आरक्षणात पूर्वीपासून आहेत आणि आताही आमच्या नोंदी निघत आहेत. त्यामुळे अनेक प्रमाणपत्र आमचे निघालेले आहेत. परंतु जाणून बुजून हे राजकीय षडयंत्र करून मनोजदादाला आणि मराठा समाजाला बदनाम करून मराठा समाजाच्या आरक्षणावर फक्त राजकारण होतंय. हे दोन्ही बाजूने होतंय. परंतु आज प्रश्न असा आहे की निर्णय घेणारे सत्ताधारी आहेत, महायुती आहेत आणि त्यांनी निर्णय करायचा आहे. परंतु जाणून बुजून भाजप आणि फडणवीस साहेब म्हणतात आमचा डीएनए ह्या ओबीसीचा आहे. मग आम्ही सुद्धा ओबीसीत येतो.
परंतु मराठा समाजाला जाणून बुजून मराठा 50%च्या आतल्या आरक्षणाच्या बाजूला ठेवायचं याचं खूप मोठं षडयंत्र या महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्यात काही लोक इन्व्हॉल्व आहेत, त्यामुळं जाणून बुजून आमच्यावरती असे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होतात. ठीक आहे, आपल्या या चर्चेमध्ये स्वतः राजेंद्र राऊत सुद्धा जोडले गेलेले आहेत. राऊत साहेब, स्वागत आहे तुमचं. या चर्चेच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो की मनोज दादांनी एक मागणी केली आहे, माफी मागा नाहीतर बार्शीत येऊन तुम्हाला धडा शिकवणार. तुम्ही माफी मागणार आहात का? माफीचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण मी सुद्धा चळवळीतला लहानपणापासूनच जसं कळते तसं मराठा महासंघातला कार्यकर्ता आहे. असं एकही आंदोलन माझ्या जीवनातलं नसेल किंवा एक विषय असा नसेल की मी त्याच्यावरती काम केलेलं नाही, असा एक विषय असू शकत. आणि ह्याच्या बाबतीतली चौकशी माझी मनोजदादापेक्षा हात जोडून संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आहे की मी केलेलं काम समाजाकरता आणि करत असलेलं आणि भविष्यात करणार ह्या सगळ्या गोष्टीची पूर्ण तपासणी करावी. आणि जर माझा काही दोष असेल तर मला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर ज्येष्ठ जे मराठा समाजातले जे जुनी जाणती माणसं आहेत, जर काही चूक असेल तर शिक्षा द्यावी. त्याच्याबद्दल माझं दुमत असण्याचं कारण नाही. परंतु असं दादा माफी मागावं लागेल मराठा समाजाची तुम्हाला. कशामुळे साहेब, तुम्हाला मराठा समाजाची आणि मनोजदादाची माफी मागावं लागेल. तुम्ही मराठा द्रोही वक्तव्य करताय. मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना तुम्ही तिथं आंतरवलीला येत होते, तुम्ही काय काय शब्द देत होते आणि आता तुमच्या शब्दापासून बाजूला जातायत. मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण असणारं तुम्ही देतो म्हणून अनेक शिष्टमंडळ म्हणून आले आणि आता तुम्ही बाजूला जाऊन मनोजदादाला बदनाम करायचा प्रयत्न करताय. अखंड मराठा समाजाची तुम्ही फसवणूक केली आणि काल परवाचं तुमचं वक्तव्य हे सत्तेची मस्ती आणि तुम्हाला सत्तेचा असलेला माज हे दाखवतंय. म्हणून तुम्ही मराठा समाजाची माफी मागावी ही आमची मागणी आहे. अखंड मराठा समाज आणि मनोजदादांची. काय चुकलं असेल माझ्याकडनं मराठा समाजाचं 1 कोटी वेळेस माफी मागेल. मनोजदादाचा माफी मागण्याचा प्रश्न उद्भवत नाही. माझं समजून घ्या, ऐकून घ्या माझं. मी तुमचं ऐकलंय की आज मराठा दादाला गोड गोड बोलून आमच्या विरोधात उभा राहताय, षडयंत्र करताय तुम्ही. अण्णासाहेब पाटलानंतर जे आंदोलन उभा राहिलं गेलं ऍडव्होकेट शशिकांत पवार साहेबांच्या माध्यमातून किंवा असंख्य मराठा चळवळी तुम्ही भाजपाच्या आणि फडणवीस साहेबांची भाषा बोलताय. तुम्ही आतापर्यंत फक्त तिथं आमच्या कार्यकर्त्याला मारहाण करता, मराठा आरक्षण आंदोलन बदनाम करायचं काम तुम्ही करताय. आम्ही आंदोलनापासून पाठीमागे फिरलेलोच नाही. समाजाच्या भूमिकेत राऊत साहेब, मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. गंगाधरजी मी त्यांना विचारतो. गंगाधरजी मी विचारतो, तुम्ही राजेंद्रजी, तुम्ही कायम मराठा समाजासाठी मराठा महासंघाच्या माध्यमातून काम करत आलेला आहे. हे मराठा समाजाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण आहे. मुद्दा हा आहे, तुम्ही मनोजदादांच्या सोबत सुद्धा कायम राहिलात. आम्ही तुम्हाला अंतरवाली सराटीला जाताना बघितलंय, मध्यस्थी करताना बघितलंय. हे सगळं होत असताना असं नेमकं काय झालं की आज तुमच्यापर्यंत एकमेकांवरती इतकी टीका केली जाते एकमेकांवर? मलाच लक्षात आलं नाही माझ्याकडनं काय चुकलं. ती दादा जवळपास 5-6 वेळेस माझ्याबद्दल बोलले. शेवटी माझ्या ज्यावेळेस दारामध्ये मी सभा घेतो, तुमच्या ताईंना विचारा, आज येतो उद्या येतोय म्हणून तुम्ही मराठा समाजाला मी बोललो. नाहीतर मी एकदा सुद्धा एक शब्द दादांच्या विरोधात बोललो. पण तुम्ही फसवणूक केली असं म्हणतायत. तुम्ही गोड बोलून त्यांची फसवणूक केली असा आरोप आहे. मराठा द्रोही अशा प्रकारची भूमिका तुम्ही घेतल्याचा आरोप ते तुमच्यावर करतायत. खरंच तुमच्या हातून असं काही घडलंय का? द्रोही दिसल साहेब, त्या दिवशी मला पांडे चौकात आमची फाशी द्यायची. मी जर मराठा द्रोही दिसलो, सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करताय, परंतु तुम्ही आरक्षण देतो म्हणून आम्हाला जाणून बुजून फसवताय. राऊत साहेब, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर किंवा आमच्या पांडे चौकात फाशी द्या साहेब, माझं काय दुमत नाही. ठीक आहे राऊत साहेब, तुम्ही एक महत्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये मांडला की महाविकास आघाडीला तुम्ही लिहून घ्या. काय नेमकी तुमची भूमिका आहे? अहो, मी त्यांना पण लिहून द्या म्हणतो, ह्यांना पण लिहून मागितलं, तुम्ही पण लिहून द्या दोघं जण. मी स्वतः मागणी काल अध्यक्षांकडे केली की मुळातच आरक्षणाचा जो मुद्दा आहे, सुरुवातीला राणे समितीनं आरक्षणाचा विषय आला पुढं. त्यानंतर गेल्या सरकारच्या वेळेस SCBCचं आरक्षण दिलं, हायकोर्टात टिकलं, परत टिकलं नाही. परत गोदापट्ट्यातलं आलं, परत हैदराबाद गॅजेट आलं, परत EWS आलं, परत कुणबीचा विषय नोंदीचा पुढे आला शिंदे समितीचा. परत त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण व्हायला लागल्या. दादांनीच तिथं बैठका घेतल्या, त्यांनीच वाशीला गेले, मुख्यमंत्री साहेब त्यांनीच सगळे सोयऱ्याचा विषय केला.
त्यांनीच गुलाल उधळला, आम्ही पण गुलाल उधळला. परत त्याच्यानंतर आणखीन उपोषण सुरू झालं, तीव्रता निर्माण झाली. परत आरक्षणाच्या बाबतीमध्ये अधिवेशन बोलवलं, आम्हीही बोललो त्या अधिवेशनाच्या ह्याच्यावरती सभागृहामध्ये. मी पण माझी प्रामाणिक भूमिका मांडली. परत SCBCचं आरक्षण दिलं गेलं. परत आता मराठा कुणबी एक आहेत म्हणतात. परत आता ओबीसीतनं मागली. मी पण म्हणतो ना, ओबीसीतनं आरक्षण देण्याकरता विशेष अधिवेशन बोलवा आणि ओबीसीतनं आरक्षण मिळण्याकरता सगळ्याच पक्षांनी अध्यक्षांवरती दबाव टाका. त्या ठिकाणी खरं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करा. माझं पत्र आहे, मी आज पण ईमेल केला. त्याच्या अगोदर किती अधिवेशन झाले, का नाही केलं? तुम्ही सत्तेतला मुख्य पक्ष आहात, सगळ्यालाच मी विनंती करतो, मुख्य पक्ष आहात तुम्ही सत्तेतला, तुम्ही अधिवेशन घ्यायला पाहिजे. तुमच्या नेत्यांना फडणवीस साहेबच सगळं सरकार चालवतात, तुम्ही घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही आता इलेक्शन जवळ आल्यानंतर हे सगळं सहानुभूती मिळवण्यासाठी बोलताय. बोलू नका, ऐकून घ्या. मी तळमळीचा कार्यकर्ता आहे. माझी आणखी चुकीचं नाही, स्पष्ट बोलतो राऊत साहेब. तुम्ही मराठा समाजाला फसवलंय. तुम्ही महायुतीचं म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीचे असं आम्हाला ठरवताय, आम्हाला जाणून बुजून असं तिकडे ढकलताय. मला फाशी द्या साहेब, मी जर चुकलो असलो ना, उद्या या सगळी चौकशी 8 दिवस सगळी समितीने आम्हाला समाज. प्रश्न फाशी द्यायचा नाही. तुम्ही मराठा समाजाला ओबीसीतलं आरक्षण देतो म्हणून आंतरवलीत आले होते. राजेंद्रजी, मला एका प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर हवं आहे तुमच्याकडून. राजेंद्रजी, मला एका प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर तुमच्याकडून हवं आहे. मनोज दादांनी 113 आमदारांना पाडणार अशी भूमिका घेतल्यानंतर भाजपमधल्या मराठा आमदारांमध्ये अस्वस्थता आहे का, आणि ती अस्वस्थता तुमच्या तोंडून व्यक्त झाली आहे का? माझा थेट सवाल आहे. अजिबात नाही साहेब, मी ऐकून घ्या. दादा एवढ्या दिवस झालं बोलले, मी एक शब्द तर बोललो का? माझं पूर्वीचं सगळं रेकॉर्ड काढा साहेब, सगळंच रेकॉर्ड काढा. ज्या दिवशी व्यक्तिशा डायरेक्ट माझ्या दारात येऊन सभा घेतो, माझी इथली विरोधकातली लोक तिथं जातात साहेब, त्या दादांचं काहीतरी कान भरतात, दादा थेटच राजकारण करायला लागले. काल पण दादा म्हणले त्या राजेंद्र राऊतापेक्षा सोपल तुम्ही महाविकास आघाडीच्या बद्दल काय बोलता आम्हाला? ठीक आहे, मला या चर्चेमध्ये बाळासाहेबांना घ्यायचंय. महाविकास आघाडीचं लिहून आणा कसं काय म्हणता? कुणाला महाविकास आघाडीचं लिहून आणण्यापेक्षा तुम्ही निर्णय घ्या ना सरकार म्हणून. अगोदर सरकारने दादा म्हणते तसं करा. मी बाबा माणूस आहे, मी सरकारला तुमचा एखादा प्रकल्प तुम्हाला आणायचा असला तर तुम्ही लिहून घेता का तुमच्या विरोधाचं तिथं मतदारसंघात एखादं काम आणताना? गंगाधरजी, मला आपण चर्चा थोडीशी पुढे नेऊया. लिहून घेता का तुम्ही? डायरेक्ट निर्णय घेता तसा घ्या ना, डायरेक्ट निर्णय. मनोज दादा म्हणतात आम्हाला राजकारणात जायचं नाही, तुम्ही निर्णय घ्या. विरोधकाची वाट कशाला बघता? गंगाधरजी एका प्रश्नाचं उत्तर द्या. गंगाधरजी, तुम्ही पण एका प्रश्नाचं उत्तर द्या. गंगाधरजी, तुमच्याकडून मला जाणून घ्यायचंय, मराठवाड्यात, आपल्या मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेबांच्या पक्षाचे किंवा इतर विरोधकांचे सुद्धा जे कोणी नेते आता मधल्या काळामध्ये आले, त्या सगळ्यांना मराठा समाजाने प्रश्न विचारला ना की आम्ही तुम्हाला लोकसभेला मदत केली, तुम्ही सांगा तरी एकदा की तुमची भूमिका आहे की नाहीये, आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही हे तुम्ही एकदा सांगा तरी. ते सांगत नाही, मग त्यांना प्रश्न विचारणं म्हणत चुकीचं काय आहे? नक्की त्यांना सुद्धा जाब विचारलाय. मराठवाड्यात बघा सगळ्याच्या सभा झाल्या, सुप्रिया सुळे आलत्या, अमोल कोल्हे आले होते, त्यांनाही जाब विचारलाय मराठ्यांनी तिथं जाऊन. आणि अजित पवार गटाचे लोक आले, त्यांनाही जाब विचारलाय तुमची भूमिका काय म्हणून. परंतु सरकार हे निर्णय घेणारं असतं. आम्हाला अपेक्षा आहे फडणवीस साहेबाकडून, शिंदे साहेबाकडून आणि अजित पवार साहेबाकडून. आणि फडणवीस साहेब हे भाजपचा मुख्य घटक आहेत, भाजप केंद्रात आहे, भाजपाने मनात आणलं तर काही होऊ शकतं. ठीक आहे, आणि ते एका मिनिटात निर्णय घेऊ शकतात. ठीक आहे, तुम्ही त्यांना विचारलं. मला बाळासाहेबांना या चर्चेत आणायचं. बाळासाहेब, मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे एक प्रश्न विचारतो, मला अगदी स्पष्ट उत्तर हवं आहे. म्हणजे की जे आहे ते आहे, तुम्ही बोलता जे आहे ते बोलता, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. चर्चेत सुद्धा एवढ्यासाठी तुमचं मत महत्वाचं आहे. खरंच या आंदोलनामुळे आता राजकीय भूमिका घेतली गेलेली आहे. आंदोलन कालपर्यंत सामाजिक होतं, राजकीय भूमिका घेतल्याच्या नंतर हे वादाचे फाटे फुटतायत का? एक लक्षात घ्या, मराठा समाजासमोर आता 4 पर्याय आहेत. त्यातला कोणता तरी एकच पर्याय घेतला तर मराठा समाजाचं यापुढे हित होणार आहे. सगळ्यात पहिला पर्याय आहे, जर तुम्हाला वाटत असेल मराठा समाजाला सगळ्यांना मिळून की महाविकास आघाडीला आपण जर पाठिंबा दिला समाजाने आणि त्यांचं जर सरकार बनवलं तर आपल्याला पूर्णपणे पाहिजे तसं आरक्षण ओबीसीतून मिळू शकतं. हा पर्याय एक आहे. तो नसेल मान्य तर तुम्ही महायुतीवर विश्वास दाखवा, त्यांच्याकडे मागणी करा, त्यांच्याकडून तुम्ही कमिटमेंट घ्या
आणि त्यांना पूर्ण पाठिंबा देऊन त्यांचं सरकार आणा, आणि हा एक पर्याय आहे. किंवा तिसरा पर्याय आहे की जरांगे पाटलांनी एक मराठा समाजाचा समावेशक पक्ष तयार करावा आणि त्या पक्षाच्या माध्यमातून सगळ्या जागा लढवाव्या आणि त्या पक्षाच्या माध्यमातून सगळे घटक जसे छत्रपती संभाजीराजे आहे, बच्चू कडू आहे, शेट्टी साहेब असतील किंवा आनंदराज आंबेडकर असतील, असे सगळे लोकाभिमुख जे घटक आहे, संभाजी ब्रिगेड सुद्धा त्यात घेता येईल, अशांचा एक पक्ष करावा आणि त्याच्या माध्यमातून निवडणुका लढवाव्या आणि मनोज जरांगे पाटलांना मुख्यमंत्री करावं आणि त्याच्या माध्यमातून समाजाला पाहिजे ते आरक्षण द्यावं. हे जर तिन्ही पर्याय नसतील तर एक शेवटचा पर्याय मराठा समाजासमोर आहे, तो म्हणजे आपण फक्त सामाजिक भूमिका घ्याव्यात आणि आपल्या ताकदीच्या जोरावर जे कोणतं सरकार उद्या अस्तित्वात येईल त्याच्याकडून आपलं काम करून घ्यावं, पाहिजे ते आपल्या मागण्या पदरात पाडून घ्याव्या. पण तेव्हा आपण पूर्णपणे सामाजिक असलं पाहिजे. आपण कोणत्याही पक्षाला टार्गेट करता कामा नये किंवा कोणाकडूनही अशी वेगळी अपेक्षा ठेवता कामा नये. या चारपैकी जर कोणताही एक तुम्ही जर पर्याय निवडला नाही तर तुमच्या मराठा समाजामध्ये आता जे दुफळी दिसते ही पुढच्या काळामध्ये अनेक फळ्या समाजामध्ये दिसण्याची खूप दाट शक्यता आहे. हे मी वारंवार आता सगळ्यांसमोर मी विचारतो आता काय झालंय. हा प्लीज प्लीज मला एक मिनिट द्या. आता काय झालंय, मराठा समाजाचाच पक्ष करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि मी मराठा समाजाचा पक्ष आहे, मी मराठा समाजाचा प्रमुख आहे आणि मला कोणीही चॅलेंज करायचा प्रयत्न केला तर तो मराठा समाजाचा दुश्मन आहे आणि त्याला मी जिवंत ठेवणार नाही. अशा भूमिका या राजकीय भूमिका आहेत आणि या राजकीय भूमिका कोणीही जरी घेतल्या तरी त्याला दुसरी बाजू येणारच. याच्यामध्ये ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. मराठा समाजाचा पक्ष करायला कोणाला पण समाजाने परवानगी दिलेली नाही. तुम्हाला राजकारण खेळायचं असेल तर तुम्ही तुमचा एक राजकीय पक्ष काढा, लोकशाही पद्धतीने समोर जा आणि त्याचा अजेंडा ठरवा आणि लोकांच्याकडून मतं मागा आणि तुम्ही सरकार बनवा आणि पाहिजे ते मराठा समाजाला द्या. पण तुम्ही केवळ मराठा समाजाचे आम्ही आहोत, मराठा समाजाचे आम्ही आहोत असं म्हणून एखाद्या पक्षाला टार्गेट करत असाल किंवा एखाद्या व्यक्तीला टार्गेट करत असाल तर स्वाभाविक आहे त्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू होते आणि त्याच्यातून मग या सगळ्या क्रिया प्रतिक्रिया सुरू होतात. सुदैवाने काल राजेंद्र राऊत साहेबांनी जे स्टेटमेंट केलं, त्यांनी विधानसभा अध्यक्षाकडे एक पत्र लिहिलं आणि सांगितलं की तुम्ही याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा आणि कोण आमदारांचं काय मत आहे ते आजमावा आणि त्या ठिकाणी ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विषयावर चर्चा घडवून आणा. आज जरांगे पाटलांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे, हे समाजाचं खरं म्हणजे भाग्य आहे. त्यामुळे आपण या गोष्टीला एक लक्षात घेतलं पाहिजे की राजकीय आता इलेक्शन समोर आलेले आहेत. एखाद्याने जर एखाद्या पक्षाबद्दल किंवा नेत्याबद्दल जर राजकीय भूमिका घेतली त्याची प्रतिक्रिया मी विचारतो काळकोटेजींना, मी विचारतो काळकोटेजी, खूप महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. मराठा समाज म्हणजे एक पक्ष करण्याचा हा प्रयत्न आहे का आणि तसा तुम्ही तुमच्याकडून होतोय का? दुसरं म्हणजे तुमचं स्वतःचा पक्ष काढणार आहेत का तुम्ही? अजून तसं काही ठरलेलं नाही. मला वाटतं सराटे साहेब तुम्ही नीट अभ्यास करा, खोलात जा, दादाचे भाषण ऐका. तुमच्यासारख्या अभ्यासकाकडून ही अपेक्षा नाही. तुम्ही समाजात फूट पाडणारं वक्तव्य करू नका. अजूनही दादांनी कुठलेही इलेक्शन लढवणार किंवा नाही याच्यासाठी बैठक घेणार आहेत मराठा समाजाची आणि त्यानंतर लढवायचं का नाही हा निर्णय घेणार आहेत. एवढंच फक्त दादा बोलले तर या राजकीय पक्षाच्या लोकांना आत्ताच त्यांचा तिळपापड व्हायला लागलाय. खरंच जर मराठा समाज राजकारणात आला तर, आणि पक्ष तर काढायचं लांब, दादाने फक्त मराठा समाज म्हणून लढू शकतो किंवा नाही याच्याबद्दल समाजाला विचारण्याचं ठरवलंय. फक्त जाणून बुजून ओबीसी समाजाचीच फक्त बाजू सत्तेतल्या लोकांकडून घेतली जाते. भुजबळांना आमच्या अंगावर सोडलं जातं, हाकेला तिथं आणून बसवलं जातं. जाणून बुजून बाकीचे ओबीसी नेते दादाला टार्गेट करतात, बाकीचे भाजपचे नेते टार्गेट करतात. फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री पदासारखा एका महत्वाच्या पदावर असलेली व्यक्ती, त्यांच्याबद्दल त्यांना कळायला पाहिजे. ते अण्णासाहेब शिंदे आता आपल्या सोबत जोडले गेले. काळकोटेजी, अण्णासाहेब शिंदे आपल्या सोबत जोडले गेले आहेत. अण्णासाहेब तुमची काय मागणी होती? तुम्ही एक प्रकारे मागणी केली आहे मनोजदादांकडे की तुम्ही स्पष्टता आणा तुमच्या भूमिकेच्या बद्दल. काय तुमचं नेमकं म्हणणं आहे? माझा वेळ संपत आला म्हणून मी अगदी थोडक्यात सांगा. माझा सर्वांना जय शिवराय. माझी फक्त मागणी एवढीच होती की तुमच्या सांगण्याप्रमाणे आपण माहिती सोडून महाविकास आघाडीला मतदान केलं, 31 खासदार निवडून आणले आणि त्या 31 खासदारांनी मनोजदादाला एकाने तरी लिहून दिलं का? तुम्हाला एकाने तरी लिहून दिलं का महाराष्ट्रात की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे?
कशाला तुम्ही समाजाचे मनोज विचार दादा कुठं करताय? बोलले महाविकास आघाडीला करा म्हणून? अहो, मनोज तुम्हाला दादा बोलायची काय गरज आहे? तुमची मनोज भूमिका दादा दिसते ना. मनोज दादा समाजात कधी तुमची बोलले हो दादागिरी बंद अण्णासाहेब करा शिंदे? आता. तुम्ही कुणाची सुपारी नाही, घेऊन नाही, बोलताय? सगळ्या तुम्ही महाराष्ट्राला हिंदी माहिती भाषा वापरता ना. मराठा समाजाला माहिती आहे. नाही, शिंदे मला तुम्ही मला कुणाची एक सुपारी मिनिट घेऊन बोलू बोलताय? द्या. बडे साहेब, मला मी एक बोलू मिनिट का? बोलू एक द्या. बोलू बडे साहेब. भारतीय तालुक्याच्या आमदार साहेबाचा आणि माझा संबंध तुमचा लावायचा अधिकार काय? ठीक आहे. मी राऊत माझं साहेब बोला. मराठा राऊत साहेब बोला. समाजाला काम केलं. बडे साहेब, त्यांना शिंदे साहेब, बोलतो मी जबाबदार माझ्या बोला. समाजाला नम्रपणे आव्हान कुठल्याही करायचं, पक्षाला मला आम्ही विनंती पाठिंबा करायची. Please, देणार नाही. मला- किंवा मराठा समाजाने काळकोटे साहेब ऐका ना, या सगळ्यातून या आंदोलनाचं सगळ्यात मोठं काय वैशिष्ट्य होतं हा. तर समाजाची एकी होतं. पण आज समाजामध्ये बेकीपर्यंत का ही परिस्थिती आली आहे? का एकमेकांच्या समोर समाज उभा राहतो? हे योग्य नाहीये. नुकसान झालंय. मला वाटतं राजेंद्र राऊतजी तुम्ही काय आवाहन करता? साहेब, मी हे मिटलं पाहिजे. समाज आजही समाजाच्या एकच आहे. बाबतीत जर काय आज चुकत एक असलं आहे, मला उद्या एक आहे आणि भविष्यात एक राहणार आहे तर मी समाज. विनंती शिक्षा भोगायला समाजात तयार चार दोन आहे. लोकं पण कोणी विनाकारण सुपारी ज्यांनी घेऊन पण जाणून त्यांचा बुजून प्रश्न मराठा विचारला समाजाच्या साहेब, आणि ही हुकुमशाही मनोजाच्या नाही. विरोधात आज ठीक मला आहे. सुद्धा काल काय म्हणले दादा, गंगाधरजी एक- गंगाधरजी आमदार साहेबांना बोलू द्या ना. तुमचं ऐकलं प्लीज त्यांना बोलू द्या. आमदार साहेब बोला. साहेब वेळ कमी आहे दादा आपल्याकडे. काय म्हणाले बोला, काल बोला, बोला. की कुठेतरी भांडणं झाली ती साहेब आमची, तर काय म्हणाले काल, मी तुमची लेकर बाळ रडवल. म्हणजे कुणी आवाज उठवला की घर जाळल्यासारखं बीड मध्ये करायचं का? आता आम्हाला काय गोळ्या घालायच्यात का? म्हणजे कुणी बोलायचंच नाही का? हुकुमशाही आहे का साहेब? हुकुमशाही आहे का? असं नाही चालणार. तुम्ही जर कोणी प्रश्न सरकार विचारले तर तुमच्याकडे तुम्ही SIT लावले की तुम्ही SIT सार्वजनिक लावले झालेले, ना, तुम्ही चौकशा व्यक्तिगत करा ना. मालक सरकार नाही. तुमचं आहे, आम्ही ऐका कुठं ऐका काय ऐका म्हणतो? ऐका साहेब, गंगाधरजी माझा थांबा हात ना. जोडून त्यांचं विनंती आहे. त्यांचं होऊ द्या. त्यांचं होऊ द्या. ऐका माझे हात जोडून विनंती आहे. ऐका, तुम्ही ऐकल्यानंतर मला उत्तर द्या. माझी विनंती आहे की तुम्ही सार्वजनिक जीवन जगताय, तुमची स्वतःवरती मालकी राहिली नाही, माझी पण नाही, माझ्यावरती नाही आणि दादांची पण नाही. तुम्ही समाजाचे झालेत. समाज आपला मालक आहे, जनता माझी मालक आहे. आपण कसं पण वागून नाही चालणार. कुणाला शिव्या देऊन, मुख्यमंत्र्याला शिव्या दे, जजला शिव्या दे, कुठल्या पण जनतेच्या आमदार मनातच खासदार बोलतात सामान्य दादा. जनतेला नका तुम्हाला देऊ, ते समजा ना, नका तुम्ही शिव्या देऊ. पक्षाची तुम्ही बाजू धमक्या घेताय देऊ म्हणून. नका. बघतो, ठेवतो, दाखवतो, हिसाब पूर्ण करतो. म्हणजे काय, तुम्ही खून करणार आहेत का आमचे? सरकारनं गंभीर दखल घ्यावी बडे साहेब ह्याची. असं जर असेल मराठा तर उद्या जर समाजाला यांच्या बोलत नाही. वक्तव्यामुळे, चेतवणीकर वक्तव्यामुळे कुठं एखादा हल्ला झाला आमच्यावरती किंवा बऱ्याच जणांना शिव्या देणं फोनवर, माझ्यासारख्याला सुद्धा साहेब 3 दिवस झालं फोन केले जातात, शिवीगाळी केली जाते. हे काय संस्कृती आहे का? छत्रपती शिवरायांनी गंगाधरजी हे थांबलं पाहिजे ना एक प्रकारे. लोकशाहीमध्ये एक दोन बाजू असू शकतात. आम्ही कुणी असं करत नाही. ठीक आहे. हा बोल. हा बाळासाहेब बोला. बाळासाहेब बोला. मान्य आहे आम्हाला, आम्ही त्याच्याबद्दल बोलत नाही. आम्ही असल्या चुकीच्या मला हे गोष्टीचं सांग- दादाही समर्थन करणार नाही. मला आम्ही बोलू द्या. करणार नाहीत. बाळासाहेब बोला. म्हणजे आमच्या बाळासाहेब बोला. माणसाचा जिथं अरे जीव गेला, बोलू द्या ना मला आता. तिथं माणसाला जीव घेत असताना हा, त्याला बाळासाहेब बोला. मारहाण गंगाधरजी करत त्यांना असताना बोलू द्या. ज्या त्यांना वेळेला बोलू द्या. या आंदोलनाला वर्ष क्रियेला प्रतिक्रिया आली. दादाचं गंगाधरजी कालचं वक्तव्य क्रियेला त्यांना बोलू द्या ना. प्रतिक्रिया आहे. बाळासाहेबांना बोलू थांबा द्या. थोडं. क्रियेला प्रतिक्रिया आहे. आम्ही ऐकलं ना तुमचं. बाळासाहेब बोला. ठीक आहे, बोला. बोला, सराटे साहेब बोला. अहो, जेव्हा तुमच्या आंदोलनाला वर्षपूर्ती झाली तेव्हा तुम्हाला किती यश आले तुम्ही सांगितलंय ना, की तुम्ही 1.5 कोटी लोकांना कुणबी दाखले दिलेले आहेत आणि इतक्या गोष्टी झालेल्या आहेत. ते जेव्हा तुम्ही सांगताय तेव्हा हे कोणी केलेलं आहे त्या सरकारनेच केलेलं आहे ना ते. मग ते करत असताना फडणवीस तुमचं काम करत नव्हते का? मुद्दा असा आहे की यांना काय म्हणाले तुम्ही? जरांगे पाटील म्हणाले की आता फडणवीसांनी राजेंद्र राऊतांना जानवं घातलंय का? हे कोणत्या पद्धतीचं बोलणं झालं? आपल्या माणसांना तुम्ही जर थोडं समजून घेऊन मोठं हृदय करत नसाल तर काय समाजावर दहशत निर्माण करताय का तुम्ही? आणि मला पण धमक्या देताय का तुम्ही? मी अभ्यास करणार असून माझा अभ्यास कच्चा आहे म्हणून सांगताय का? मुळामध्ये हे सरकारने ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी तर दिलेल्या गोष्टीमध्ये फडणवीस सुद्धा आहे, अजितदादा सुद्धा आहे आणि एकनाथ शिंदे सुद्धा आहे. जेव्हा 13 तारखेचं अल्टिमेटम ऐकून घ्या 13 तारखेचा अल्टिमेटम शंभूराज देसाईंनी दिला होता. पुढे काय झालं ते 13 तारखेचं? एकदा तरी तुम्ही शंभूराज देसाईला प्रश्न विचारला का? मुळामध्ये असं आहे की याच्यामध्ये राजकारण करू नका. तुम्ही समाजाच्या आहात, समाजाचेच राहाल. आमच्यासाठी तुम्ही शिरोधारी आहात, उंच आहात. त्याच्यामुळे तुमच्याकडून समाजाचा पालक होण्याची अपेक्षा आहे. अशा धमक्या देऊ नका ना तुम्ही. आम्ही पण मराठा आहोत, तुम्ही पण मराठा आहे याची जाणीव ठेवा. तुम्हीच फक्त मराठा आहे ना आम्ही कोण आहे हे लक्षात घ्या तुम्ही सुद्धा. मुळामध्ये हे सरकार जर आपल्याला काही देत नसेल, ईडब्ल्यूएस आपलं गेलं असेल, त्याचं कारण संवादाचा अभाव आहे. कोणीतरी सरकार जेव्हा काही अधिवेशन घेते किंवा सरकार जेव्हा काही निर्णय घेते त्यावेळेला मराठा समाजाच्या बाजूने बोलावणं गेलं होतं का? जरांगे पाटील का म्हटले नाही आम्हाला तिथे माणसं पाठवायची आणि त्यांच्याशी चर्चा करा म्हणून?
म्हणजे ज्या वेळेला सरकार काही करतंय त्यावेळेला आपला तिथे कोणी माणूस नसतो, त्या सरकारशी कोणी संवाद करत नाही आणि मग झाल्यानंतर आपण म्हणतो सरकार चुका करतंय. मुळामध्ये आपण सरकारशी संवाद केल्याशिवाय, सरकारला 4 प्रश्न मांडल्याशिवाय, लिखित स्वरूपात त्यांना ते पटवून दिल्याशिवाय आपण कशी मागणी पत्रात पाडून घेऊ शकतो? बरोबर. तुम्ही म्हणतात ओबीसीत पाहिजे तर तुम्ही एक निवेदन द्या. राऊत साहेबांना एक शेवटचा मुद्दा मांडत माझा वेळ संपलाय. राऊत साहेब अगदी शेवटचा आणि नंतर ही गोष्ट आता जी म्हणली ना आपले सराटे साहेब, तीच गोष्ट मी दादांना विनंतीपूर्वक सांगितली होती की दादा, जे रोहितगी साहेब आहेत, जे मालनी घराण्यातले वकील आहेत, मोठमोठे वकील आपण ह्याच्यामध्ये देऊ, जे काय म्हणणं आहे व्यवस्थित आपण मांडू, काय असेल तर सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक बोलू, वकिलांची फौज उभा करा, कायदेशीर बाजू आपली कमी पडते. माझी विनंती की आम्ही सगळे वर्ष झालं ना, वर्ष होऊन गेला, बैठका कशाला घेता साहेब? मला उत्तर निर्णय घ्या ना. जज पण मी आधी सूचना काढली त्याच्यावर निर्णय घ्या ना. आम्ही राजकारणात येत नाहीत, आधी सूचना काढली त्याच्यावर निर्णय घ्या. माझ्या समाजासमोर माझी नम्रतेची विनंती असं करू नका. तुम्ही निर्णय तुम्ही करायला नुकसान समाजाचं. राऊत साहेब, तुमच्यासारखे सत्तेतले लोक सर्वपक्षीय राज्य करते. माझं आणखी 15-20 वर्ष आयुष्य, मी 2 दिवसात मारून टाकतात मला. दुसरं काय करणार आहोत तुम्ही? नाही महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्राच्या ते हिताचं नाहीये अशा प्रकारे, आणि मराठा समाजाच्या साठी सुद्धा हे योग्य नाहीये. 4 दशकांचा हा लढा आहे. आज कुठेतरी समाज एका आशेने एकत्र आलेला आहे. त्यात अशा प्रकारची फाटाफूट होऊ नये ही सामान्य मराठा समाज बांधवाची अपेक्षा आहे. आम्ही जेव्हा हा प्रश्न टाकला तेव्हा मराठा समाजाच्या तरुणांच्या ज्या भावना होत्या त्या तीव्र होत्या. त्यांना हे आवडत नाहीये, त्यांना हे वाद नको आहेत. ते म्हणतात आम्ही हेच बघत आलोय, आता कुठे आम्हाला मिळत असताना हा वाद नको आहे, ही भावना आहे. मला वाटतं आपण या सगळ्याचा विचार करावा. दहशत सुद्धा असता कामा नये आणि वादविवाद व्हायला हवेत, एक प्रकारे आरोप प्रत्यारोप, पण त्याच्यानंतर त्याचं पुढचं स्वरूप येऊ नये ही अपेक्षा आहे. या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. पण मला वाटतं प्रेक्षकांना आपण दाखवूया प्रेक्षकांना काय वाटतंय. आम्ही जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा प्रेक्षकांचा पोल काय सांगतोय. प्रेक्षकांना जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारला की राजेंद्र राऊत यांनी एक प्रकारे मनोज जरांगे पाटील यांना आव्हान उभं केलंय का, तर प्रेक्षकांना असं वाटत नाहीये की ती आव्हान उभं केलंय. फक्त 34% लोक म्हणतात होय, तर 66% प्रेक्षकांना असं वाटतंय की आमदार राजेंद्र राऊत यांनी कुठलंही आव्हान निर्माण केले नाहीये. आज बडे मुद्देतला हा सगळ्यात मोठा मुद्दा, त्याच्यावरची ही सगळी चर्चा. पण ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातले आणखी काही राजकीय आणि सामाजिक मुद्दे. पण कुठे जाऊ नका, पहा फक्त बडे मुद्दे.